दिनांक 24 तारखेच्या मध्यरात्री 1 वाजेच्या सुमारास भारतनगर इथं आपापसात बेकायदेशीर जमाव जमवून आपापसात लाठाकाठ्या तसंच लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। या दरम्यान परिसरात वाहनांची तोडफोड करून नागरिकांच्या घरावर दगडफेक करून दहशत माजवण्यात आली। गुन्हे शोध पथकाने तात्काळ घटनास्थळावर जाऊन सदर ठिकाणाची परिस्थिती नियंत्रणात आणली। याबाबत मुंबई नाका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। त्यानंतर मुंबई नाका पोलीस ठाण्याकडील गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनार, पोलीस अंमलदार समीर शेख, पोलीस अंमलदार इनामदार यांनी काही तासाच्या गुप्त बातमीदार याच्याकडून सखोल माहिती प्राप्त करून लागलीच तपासाची सूत्र फिरवली। तसंच काही तासांच्या आत या गुन्ह्यातील आरोपी अमन खालिद खान वय 19 वर्ष राहणार भारतनगर, गुलाम रसूल मोहम्मद हसन अन्सारी वय 27 वर्ष राहणार वारिसपिया मदरशाजवळ भारतनगर नाशिक, गौस मोहम्मद इब्राहिम शेख वय वर्ष 18 राहणार म्हाडा भारतनगर, साहिल जावेद पठाण वय वर्ष 20 राहणार म्हाडा भारतनगर नाशिक, वाजिद अब्दुल वाहिद चौधरी वय 31 वर्ष राहणार जुना कथडा नानावली भद्रकाली, तौफिक रफीक शेख वय 24 वर्ष राहणार शिवाजी चौक नानावली भद्रकाली नाशिक, रजाक हुसेन शेख वय 18 वर्ष राहणार भारतनगर नाशिक यांना ताब्यात घेण्यात आले। आज दिनांक 24/2/2024 रोजी रात्री पहाटे 1 वाजता सुमारास गल्ली नंबर 3 भारतनगर येथे एकूण 8 इसम हे हातामध्ये लाट्या काट्या घेऊन 2 गटात मारामारी करीत होते। त्या इस्मांनी तिथल्या 2 रिक्षा आणि 1 टेम्पोचे काचा फोडल्या, तिथं नागरिकांच्या घरावर दगडफेक केली आणि तिथे घोषणाबाजी करून धमकावून तिथे दहशत माजवण्याचा प्रयत्न केला। सदरच्या इस्मांना गुन्हे शोध पथकाचे एसआय सोनार आणि टीम यांनी लागलीच ताब्यात घेतली आहे। त्यामध्ये एकूण 7 आरोपी, नाव त्यांचं अजीम अमन खान, गुलाम रसूल अन्सारी, रजा हुसेन शेख, वाजिद उर्फ भैया चौधरी, साहिल जावेद पठाण, तौसिफ रफीक शेख, मोहम्मद गौस शेख आणि 1 विधी संघर्षग्रस्त बालक असे 8 जणांना आम्ही ताब्यात घेतले। 7 आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्या विरुद्ध गुन्हा रजिस्टर क्रमांक 64/2024 कलम 308 सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न करणे, कलम 143 व इतर राईटची कलमे असे यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। गुन्ह्यामध्ये 7 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि याचा पुढील तपास PSI गोडे करत आहे। आरोपींचा आणखी गुन्ह्यात काही सहभाग आहे का, त्यांनी काही गुन्हे केले याबद्दल तपास चालू आहे। सदरची कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 किरण कुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त सरकारवाडा विभाग सिद्धेश्वर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज पत्की, पोलीस निरीक्षक सोबत गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एस मंसुरी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सोनार, पोलीस हवालदार RR टेमगर, पोलीस शिपाई जाधव, समीर शेख नाकोडे इनामदार यांनी ही कारवाई केली आहे। सदर गुन्ह्याचा तपास हा पोलीस उपनिरीक्षक गोडे हे करीत आहे। वसीम शेख, न्यूज टुडे, नाशिक।